आता उघड्या ना दार. मला विठू राहायला लोणी भरवायचं. माझ्या लोणीची वाट बघतोय तो. कमाल झाली. मी कुठं असं म्हणलं की तू मिरच्या खाल्ल्यानंतर इटोळ्याला लोणी तू भरव म्हणून. काय? इटुरायला लोणी भरवायचं असेल तर तू मिरच्या खा असं म्हणलं ना मी. तुझ्या हाताने लोणी भरव असं म्हणलं का? नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. खोटेच आहात तुम्ही. मिरच्या खाल्ल्या तर मी विठू राहायला लोणी भरवू शकते असं म्हणाला होता तुम्ही. म्हणूनच तर सहन होत नसून, एवढं तिखट लागत असून सगळ्या मिरच्या खाल्ल्या मी. तर काय नाही, तुम्ही दार उघडा. मला विठू राहायला लोणी भरवू द्या. अगे इटुरायला कसले लोणी भरवते? मला भरव की लोणी. घे बरोबर मला लोणी भरव. मुळीच नाही. तुमच्यासारख्या कोट्याड्या माणसाला मी कधीच लोणी भरवणार नाही. आणि विठू राहायसाठी आणलेलं लोणी तुम्ही माझ्या हातातून हिसकावून घेतले. आधी विठू राहायला लोणी द्या. इटुरायला लोणी देतो. घे 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 लोणी घे घे. अरे घे रे. तर नाही म्हणतोय तो. घाबरला तुझा इटुरा. घाबरला मला. तो माझ्या जवळ येतच नाही. नकोय त्याला लोणी. मग असं करतो का? तू मला भरव लोणी बरं. नाही तर मीच खातो. तू खाते का? तू खाते? नकोय मला. नकोय मग मीच खातो. नाही नाही, हे मी विठू राहायसाठी आणलेलं लोणी. तुम्ही नाही खायचं. ठीक आहे मग अजून या मिरच्या खा. मग मी नाही खात लोणी. खा खा. संपव संपव. समजा मिरच्या संपवत्या. तिला तिखट अजिबात देऊ नका. तिखट कुपत्ते आहे आणि जर तिने तिखट खाल्लं तर त्याचे विपरीत परिणाम होतील.